पोलिसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांबद्दलच्या वक्तव्यामुळे संजय गायकवाड चांगलेच वादात सापडलेत। दरम्यान आता पोलिसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या वक्तव्यामुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना केलं आहे। दरम्यान संजय गायकवाड यांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी आता या वक्तव्यावर काय स्पष्टीकरण दिलं ऐकूया। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनीकरण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। महाराष्ट्र पोलिसांची कर्तबगारी, त्यांचं साहस, धाडस, पराक्रम हा कोणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना जर मनस्ताप झाला असेल तर त्याबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। पण हे निश्चित आहे की काही अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल बदनाम झालेलं आहे। जे मी स्थानिक लेवलला वक्तव्य केलेलं आहे की ते काय 2 कर्मचारी असतील किंवा आणखी काय अधिकारी असतील जिल्ह्यामधल्या ज्या घटना आहेत त्याच्यावर तुम्ही ठाम असा महाराष्ट्र पोलिसांच्या बद्दल मी जे काय बोललो ते शब्द मी माझ्या मागे घेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।